हॅलो स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये आपण सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली ज्या युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहेत हा पॉईंट पाहतोय. आतापर्यंत आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये येणाऱ्या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली पाहिल्या, त्यानंतर सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेली पाहिल्या की ज्याच्यामध्ये सिंगल मेम्ब्रेन डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चरही पाहून झालेलं आहे. त्यानंतर अशी एक सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली की जी सेलच्या सायटोप्लाझममध्येही प्रेझेंट आहे आणि त्याच्याचबरोबर अशा काही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीज प्रेझेंट आहेत. या ऑर्गेनेलीजमध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे, पण ज्यांना मेम्ब्रेन नाही किंवा ज्यांना नेकेड सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली असं म्हटलं जातं, अशा सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीचं नाव आहे रायबोझोम. तर या लेक्चरला आपण रायबोझोमचं स्ट्रक्चर, केमिकल कंपोजिशन आणि त्याचे फंक्शन्स पाहणार आहोत. तर पहा, रायबोझोम ही एक नॉन मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आहे, म्हणजे ज्याच्यावरती मेम्ब्रेन नाही, म्हणून याला नेकेड असं म्हटलं जातं, नेकेड सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली. याचं जे केमिकल कंपोजिशन आहे हे आहे RNA प्लस प्रोटीन किंवा RNA आणि प्रोटीन याच्यापासून तयार झालेली ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आहे, म्हणून याला रायबोन्यूक्लिओप्रोटीन असंही म्हटलं जातं. ही एक सब मायक्रोस्कोपिक सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आहे. याला नेकेड ऑर्गेनेली असंही म्हटलं जातं. केमिकल कंपोजिशनमध्ये RNA आणि प्रोटीन प्रेझेंट आहे, म्हणून याला रायबोन्यूक्लिओप्रोटीन असंही म्हटलं जातं. या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीचं जे लोकेशन आहे हे सेलच्या सायटोप्लाझममध्येही प्रेझेंट असतं आणि त्याच्याच सोबत सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असलेल्या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीज यांच्या सरफेसवरतीही प्रेझेंट आहे आणि त्याच्याच सोबत अशा काही ज्या आपण सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेली पाहिल्या, फॉर एक्झाम्पल क्लोरोप्लास्ट किंवा मायटोकॉन्ड्रिया, तर यांच्या मॅट्रिक्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. म्हणजेच यांचं अस्तित्व दोन्ही ठिकाणी आहे. सेलचा मॅट्रिक्स आणि सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीजचा मॅट्रिक्स या दोन्ही ठिकाणी या सापडतात, म्हणून याला प्रोप्लाझमिक पार्टिकल्स असंही म्हटलं जातं. आता मॉर्फॉलॉजीमध्ये आपल्याला याचं डायमीटर लिहायचं आहे किंवा याची लेंथ लिहायची की 200 to 340 डिग्री अँगस्ट्रॉम. परीक्षेसाठी हा पॉईंट महत्त्वाचा आहे असं नाही, पण थेरॉटिकली पाहत असताना हा पॉईंट आपल्यासाठी घेणं गरजेचं आहे. डायमीटर जो असतो तो 150 to 140 डिग्री अँगस्ट्रॉम इतका असतो. आता महत्त्वाचा पॉईंट की जो आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा विचारला जातो, रायबोझोम या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीचा जो शोध आहे तो किंवा रायबोझोम ही जी टर्म ज्या सायंटिस्टनं दिलेली आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे पॅलाडे. पॅलाडे या सायंटिस्टनं ॲनिमल सेलमध्ये या रायबोझोमचा शोध लावलेला आहे आणि रायबोझोम ही टर्म सुद्धा या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीला जे नाव दिलेलं आहे हे या पॅलाडे या सायंटिस्टनं दिलेलं आहे, म्हणून या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीला पॅलाडे पार्टिकल्स असंही या नावानेही संबोधलं जातं. पॅलाडे पार्टिकल्स बिकॉज द नेम हॅज बीन गिवन टू दिस सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीज. त्यानंतर या डिस्कवरीमध्ये, या रायबोझोमच्या डिस्कवरीमध्ये जसं ॲनिमल सेलमध्ये रायबोझोम हा शोधून काढला, तशाच पद्धतीनं प्लांट सेलमध्ये सुद्धा सायटोप्लाझमच्या मॅट्रिक्समध्ये किंवा सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीजच्या मॅट्रिक्समध्ये सुद्धा रायबोझोम प्रेझेंट असतो. याचा जो शोध लावलेला आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे रॉबिन्सन आणि ब्राउन. या सायंटिस्टनं प्लांट सेलमध्ये रायबोझोम हे डिस्कवर केलेले आहेत. म्हणजे हा आपल्या इथे पॉईंट क्लिअर झाला की त्याचं केमिकल कंपोजिशन आणि डिस्कवरी. आता आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा पॉईंट आहे, ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली कोणकोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम प्रेझेंट आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम प्रेझेंट आहे. पण दोघांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर ज्याला आपण स्वीडबर्ग युनिट किंवा ज्याला आपण म्हणतो साईज ऑफ पार्टिकल्स की ज्याला सेडिमेंटेशन कोएफिशियंट रेट असंही म्हटलं जातं, या रेटनुसार किंवा स्वीडबर्ग युनिटनुसार युकॅरियोटिक सेलमध्ये जो रायबोझोम प्रेझेंट असतो तो 80S रायबोझोम प्रेझेंट असतो आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो प्रेझेंट असतो तो 70S रायबोझोम हा असतो किंवा या रायबोझोमची साईज आहे. म्हणजेच प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक या दोन्ही सेलमध्ये रायबोझोम हा प्रेझेंट असतो. जेव्हा आपण युकॅरियोटिक सेलचा फक्त विचार करतो, प्लांट सेल, ॲनिमल सेल ह्या दोघांच्यामध्येही रायबोझोम ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली प्रेझेंट असते, पण ॲनिमल सेलमध्ये ज्या काही मॅच्युअर्ड RBC आहेत या मॅच्युअर्ड RBCमध्ये रायबोझोम ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली ॲब्सेंट असते. हा झाला पॉईंट क्लिअर युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल. जेव्हा आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांचा विचार करतो तेव्हा प्लांट सेलमधल्या किंवा ॲनिमल सेलमधल्या किंवा त्याला आपण युकॅरियोटिक सेलमधल्या सायटोप्लाझममध्ये जे काही डेन्स पार्टिकल प्रेझेंट आहेत की जे RNA आणि प्रोटीनपासून तयार झालेले आहेत, यांना रायबोझोम असं म्हटलं जातं, म्हणजे सेलच्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. त्याच्याच सोबत काही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीजच्या सरफेसवरती, फॉर एक्झाम्पल एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जी आपण काय पाहिली होती, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जी मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली पाहिली होती, तर या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम
चे दोन प्रकार आपण पाहिले होते, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम RER याच्यावरती रायबोझोम हे प्रेझेंट असतात, म्हणजे सायटोप्लाझम प्लस सरफेस ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि त्याच्याच सोबत आपण यानंतर जी पुढची सगळ्यात मोठी सेल मधली सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेली पाहणार आहोत, आणि या सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेलचं नाव आहे न्यूक्लियस. म्हणजेच हा जो रायबोझोम नेकेड सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेली सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो, त्याच्याच सोबत रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती असतो, आणि त्याच्याच सोबत जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे याच्या सरफेसवरती सुद्धा प्रेझेंट असतो. हा झाला पार्ट सेलचा सायटोप्लाझम आणि सरफेस ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यानंतर हा जो रायबोझोम आहे हा काही सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेलीच्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असतो, आणि या ज्या सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेली आहे याच्यामध्ये येतं मायटोकॉन्ड्रिया, आणि त्यानंतर येत असतो क्लोरोप्लास्ट. आता या दोघांच्या मधला डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे की सेलच्या सायटोप्लाझम मध्ये आणि सेल सरफेसवरती जो रायबोझोम प्रेझेंट असतो तो असतो ATS, आणि मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांच्या मॅट्रिक्स मध्ये जो रायबोझोम प्रेझेंट असतो तो असतो 70S रायबोझोम. म्हणूनच या मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टला आपण सेमी ऑटोनॉमस सेल स्ट्रक्चर डिस्क्राईब करत असताना याचा कन्सेप्ट घेतो की याच्यामध्ये 70S रायबोझोम प्रेझेंट आहे, आणि ही एक सिमिलॅरिटीज आहे की प्रोकॅरियोटिक सेल आणि मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टच्या स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे जो रायबोझोम सायटोप्लाझम आणि सरफेस मेम्ब्रेन सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन यांच्यावरती प्रेझेंट आहे तो ATS आहे, आणि जो मायटोकॉन्ड्रिया आणि त्याच्यानंतर क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे ज्याला 70S रायबोझोम असं म्हटलं जातं. हा पॉईंट इथे आपला क्लिअर झाला कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की त्याचा शेप. जनरली रायबोझोमचा जो शेप असतो की ज्याला स्पेरिकल शेप असं म्हटलं जातं. आता हा स्पेरिकल शेप मेंटेन होण्यासाठी याच्यामध्ये दोन सब युनिट्स असतात की ज्याच्यामध्ये डायग्राम मध्ये दाखवलेला आहे की जो मोठा आहे ज्याला लार्जर सब युनिट असं म्हटलं जातं, जो छोटा आहे ज्याला स्मॉलर सब युनिट असं म्हटलं जातं. जो लार्जर असतो तो डोम शेप्ड असतो, हा जो आहे याला म्हटलं जातं डोम शेप्ड असं म्हटलं जातं, आणि जो स्मॉलर असतो ज्याला म्हटलं जातं ऑब्लेट शेप किंवा हा कसा असतो फ्लॅट असतो. आता जेव्हा पहा स्मॉलर सब युनिट हा लार्जर सब युनिट वरती जेव्हा डिपॉझिट होतो की आपला एक स्ट्रक्चर प्रमाणे जेव्हा डिपॉझिट होत असतो तेव्हा हे रायबोझोमचं कम्प्लीट स्ट्रक्चर तयार होत असतं, आणि जेव्हा सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस होत असते तेव्हाच हा कम्प्लीट रायबोझोम तयार झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजे इतर वेळेला रायबोझोमचे जे काही सब युनिट्स आहेत ATS रायबोझोम ज्या सब युनिट्सने तयार होतो ते सब युनिट्स आहेत लार्जर सब युनिटला 60S म्हटलं जातं आणि स्मॉलर सब युनिटला 40S रायबोझोम असं म्हटलं जातं. ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस हा कम्प्लीट रायबोझोमचं स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हटलं जातं ATS रायबोझोम. हा कम्प्लीट रायबोझोम तयार होण्यासाठी एका आयन्सची गरज असते ज्याला म्हटलं जातं Mg+. च्या मदतीनं हा जो स्मॉलर सब युनिट आहे विच इज डिपॉझिटेड ऑन द लार्जर सब युनिट, हे जेव्हा होईल तेव्हा प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट होणार आहे, आणि या प्रोसेससाठी Mg+ या आयनची गरज लागत असते. आता पहा ही प्रोसेस म्हणजे कम्प्लीट रायबोझोम पाहायला कधी मिळतो ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. हा पॉईंट मी बोर्डवरती लिहिलेला आहे. स्मॉलर सब युनिट फिट ओव्हर द लार्जर सब युनिट विथ द हेल्प ऑफ Mg+ ओनली ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस स्टार्ट होत असते, प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस याचा अर्थ होतो फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड की ज्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ही कॉपी केली जाते. म्हणजेच DNA पासून mRNA तयार केला जातो, आणि mRNA वरती हा कम्प्लीट रायबोझोम तयार होतो. इथं जे मी व्हाईट कलरची लाईन काढलेली आहे हा आहे mRNA. या mRNA वरती दोन्ही रायबोझोम हे काय झालेले आहेत अटॅच झालेले आहेत, म्हणजे हा एक काय झालेला आहे कम्प्लीट ATS रायबोझोमचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे कधी होतं ॲट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस याचा अर्थ होतो फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड्स, आणि या प्रोटीन सिंथेसिसमध्ये अमिनो ॲसिडची चेन तयार होत असते. म्हणजे प्रत्येक अमिनो ॲसिड हा दुसऱ्या अमिनो ॲसिडला कनेक्ट होतो एका बॉन्डनी, ज्याला म्हटलं जातं पॉलीपेप्टाइड बॉन्ड असं म्हटलं जातं, आणि ही जी चेन तयार होत असते याला पॉलीपेप्टाइड चेन असं म्हटलं जातं. म्हणून रायबोझोमचं फंक्शन सांगत असताना आपण सांगतो रायबोझोम्स आर कॉल्ड ॲज अ प्रोटीन फॅक्टरीज, कारण प्रोटीन सिंथेसिससाठी काम करत असतात. त्याच्यानंतर आपल्याला रायबोझोमच्या लोकेशनमध्ये सायटोप्लाझमिक रायबोझोम आणि ऑर्गेनेली रायबोझोम असे दोन प्रकार होतात. सायटोप्लाझमिक रायबोझोम याचा अर्थ होतो सेलच्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असलेले रायबोझोम किंवा सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले रायबोझोम,
की ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S, युकॅरियोटिक सेलमध्ये 80S आणि त्याच्याच सोबत या 80S मध्ये कोण येतं की ज्यांच्या मेम्ब्रेनवरती रायझोसोम प्रेझेंट आहे, म्हणजेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि त्याच्यानंतर कोण येतं न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला ऑर्गेनेली रायबोझोम असं म्हटलं जातं, म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीमध्ये प्रेझेंट असलेला रायबोझोम हा 70S रायबोझोम हा प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लार्जर आणि स्मॉलर युनिट, की जो युकॅरियोटिक आहे जो 80S आहे, या 80S मध्ये लार्जर सब युनिट 60 आणि स्मॉलर सब युनिट 40. आता महत्वाचा पॉईंट आहे, हा रायबोझोम कुठे तयार होतो. रायबोझोमचं केमिकल कंपोजिशन सांगितलं RNA प्लस प्रोटीन, म्हणून याला रायबोन्यूक्लिओप्रोटीन असंही म्हटलं जातं. हा जो रायबोझोम आहे 80S रायबोझोम हा न्यूक्लिओलस मध्ये तयार होत असतो, म्हणजे याची जी फॉर्मेशनची जी साईट आहे ती न्यूक्लिओलस आहे. आता न्यूक्लिओलस म्हणजे काय हे आपल्या पुढच्या लेक्चरला क्लिअर होणार आहे. तर न्यूक्लियस मध्ये असे एक स्पेरिकल बॉडी असते की जी रायबोझोमला तयार करण्याचं काम करत असते, म्हणून याला रायबोझोम फॅक्टरीज असंही म्हटलं जातं. म्हणजे एकमेव न्यूक्लियसचं फंक्शन आहे न्यूक्लिओलस, न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असलेली स्पेरिकल बॉडी ज्याला न्यूक्लिओलस असं म्हटलं जातं, जे रायबोझोमचं प्रोडक्शन करत असतं. रायबोझोम कशासाठी लागत असतात, प्रोटीन सिंथेसिससाठी लागत असतात. आपल्याला हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे प्रोटीन सिंथेसिस, पण टॉपिक जरी संपला तरी आपल्याला प्रोटीन सिंथेसिस समजत नाही. तर पहा, आपल्या बॉडीमध्ये जे काही केमिकल्स तयार होत असतात त्यांचं नेचर हे प्रोटीन असतं. जेव्हा तुम्ही बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक पाहणार आहात, म्हणजे जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम लागत असतात, एन्झाईम हे प्रोटीनियस इन नेचर आहेत. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस याचा अर्थ काय झालं, प्रोटीनचं फॉर्मेशन, मग ते काय असू शकतं, मे बी एन्झाईम्स असू शकतात. म्हणजे या फॉर्मेशनसाठी रायबोझोमची गरज लागत असते. म्हणून न्यूक्लियसमध्ये जी स्पेरिकल बॉडी ज्याला न्यूक्लिओलस असं म्हटलं जातं, हा न्यूक्लिओलस रायबोझोमचं प्रोडक्शन करतो. त्यानंतर हा रायबोझोम सायटोप्लाझममध्ये येत असतो पुढच्या प्रोसेससाठी. म्हणजेच mRNA आणि रायबोझोम हे न्यूक्लियसमध्ये तयार होतात आणि पुढची प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस ही सेलच्या सायटोप्लाझममध्ये होत असते. त्याच्यासोबत 70S रायबोझोम हा जो आहे हा सायटोप्लाझममध्ये तयार होत असतो. 70S रायबोझोम हा सायटोप्लाझममध्ये तयार होतो, तर हा न्यूक्लिओलसमध्ये तयार होत असतो. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी हा मॅटर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला या रायबोझोममध्ये एक कन्सेप्ट आहे की अशी एक टर्म आहे ज्याला पॉलीरायबोझोम असं म्हटलं जातं. ऍक्च्युअली पॉलीरायबोझोम म्हणजे काय, एक रायबोझोम दुसऱ्या रायबोझोमला कनेक्ट होत असतो आणि त्याची एक चेन तयार होते, ज्याला पॉलीरायबोझोम असं म्हटलं जातं. यालाच म्हटलं जातं स्ट्रिंग ऑफ रायबोझोम असंही म्हटलं जातं. म्हणजे डिफाईन द टर्म पॉलीरायबोझोम हा क्वेश्चन आपल्याला बोर्ड एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रायबोझोम एकमेकाला कनेक्ट होतात आणि ते दिसायला चेन सारखे दिसतात, की ज्याला पॉलीरायबोझोम असं म्हटलं जातं. इथं 80S रायबोझोमची डायग्राम काढलेली आहे. अशाच पद्धतीनं आपण जो प्रोकॅरियोटिक रायबोझोम आहे त्याची सुद्धा डायग्राम काढू शकतो. फक्त प्रोकॅरियोटिक रायबोझोम मध्ये आपण स्मॉलर आणि लार्जर जे सब युनिट्स आहेत, प्रोकॅरियोटिक रायबोझोम मध्ये लार्जर सब युनिट हा 50S असतो, तर स्मॉलर सब युनिट हा 30S असतो. दोघांची कधीही बेरीज करायची नसते. तर हा काय आहे, या रायबोझोमची सेडिमेंटेशन कोएफिशियंटचा रेट आहे किंवा ही एक साईज ऑफ काय आहे, पार्टिकल आहे. त्यामुळं 50+30 हा 80 होतो आणि 80 म्हणजे युकॅरियोटिक रायबोझोम असं कॅल्क्युलेशन करायचं नाही. आणि याच्यामध्ये 60+40 हा 100 होतो, म्हणजे हा रायबोझोमचा सब युनिट नाही असंही काही मुलांचं कॅल्क्युलेशन असतं, पण असं नाही. तर हे काय आहे, सेडिमेंटेशन कोएफिशियंट रेट आहे त्या पार्टिकलचा, की जो 50 आणि 30 आहे. लार्जर सब युनिट 50 आणि स्मॉलर सब युनिट हा 30 इन अ प्रोकॅरियोटिक सेल मधला, आणि हा आहे युकॅरियोटिक सेल मधला. इथं आपलं स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम हा पॉईंट क्लिअर झाला. स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम मध्ये आपण केमिकल कंपोजिशन पाहिलं, त्यांची फॉर्मेशनची साईट पाहिली, त्यानंतर त्याचे टाइप्स पाहिले, त्याची डिस्कवरी पाहिली, त्यानंतर स्ट्रक्चर पाहिलं. पुढे आता आपल्याला पाहायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट रायबोझोमचे फंक्शन. एका लेक्चरमध्ये आपल्याला रायबोझोमचे फंक्शन समजतील असं नाही. जेव्हा आपण फिजिओलॉजिकल लेक्चर अटेंड करू किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये रायबोझोमचा रोल पाहू, तेव्हा आपल्याला नव्यानं रायबोझोमचे फंक्शन्स हे क्लिअर व्हायला लागतात, म्हणजे समजतात. इथं आपण पाठांतर करू शकतो, पण जेव्हा ती प्रोसेस पाहतो, ऍक्च्युली प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस जेव्हा तुम्ही शिकणार आहात तेव्हा तुम्हाला रायबोझोमचा रोल तिथं काय होईल, क्लिअर होईल. आता फक्त लक्षात ठेवायचं की रायबोझोम आर द साइट्स ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची काय आहे, एक साईट आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल असं म्हटलं जातं. रायबोझोम शिवाय प्रोटीन सिंथेसिस होणं शक्य नाही.
रायबोझोममुळे प्रोटीन सिंथेसिस होतं, कारण रायबोझोम मुळात RNA आणि प्रोटीन पासून तयार झालेला असतो, म्हणून याला प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल असं म्हटलं जातं. पुढे जे काही फ्री रायबोझोम आहेत, जसं आपण म्हटलं की सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले रायबोझोम याला फ्री रायबोझोम असं म्हटलं जातं. जे फ्री रायबोझोम्स आहेत हे काय करतात, स्ट्रक्चरल आणि एन्झायमॅटिक प्रोटीन तयार करण्याचं काम हे या रायबोझोमचं आहे. स्ट्रक्चरल प्रोटीन म्हणजे काय, तर सेलचं स्ट्रक्चर किंवा सेलमध्ये येणाऱ्या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिजचं स्ट्रक्चर जेव्हा या रायबोझोममुळे स्ट्रक्चर तयार होत असेल तर त्याला म्हटलं जातं, त्याचा जो रोल आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ स्ट्रक्चरल प्रोटीन किंवा एन्झायमॅटिक प्रोटीन. फॉर एक्झाम्पल पॅन्क्रियास एन्झाईमचं सिक्रेशन करतं. जे काही एन्झाईम पॅन्क्रियाटिक ज्यूस असेल, जे काही एन्झाईम सिक्रेट होतं हे म्हणजे काय आहे, एन्झायमॅटिक सिक्रेशन आहे, आणि जे फ्री रायबोझोम हे तयार करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर जे रायबोझोम अटॅच्ड आहेत म्हणजेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आहेत किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेनला आहेत. आता आपलं न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा रायबोझोम आपल्याला पाहायचा आहे अजून, पण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती प्रेझेंट असलेला रायबोझोम आपण स्टडी केलेला आहे की ज्याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. त्याला म्हटलं जातं अटॅच्ड रायबोझोम, आणि हे अटॅच्ड रायबोझोम ॲज अ ट्रान्सपोर्ट प्रोटीन म्हणून काम करतात. आपल्याला माहिती आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून जे वेसिकल्स बाजूला निघतात ते गॉल्गी कॉम्प्लेक्सला जाऊन मिळतात. गॉल्गी कॉम्प्लेक्सचे जे दोन फेस आहेत की सिस फेस आणि ट्रान्स फेस, सिस फेसला जाऊन मिळतात, त्याच्यावरती मॉडिफिकेशन होतं आणि मॉडिफाईड केमिकल्स तयार होतात आणि नंतर ते पुढे ट्रान्सपोर्ट केले जातात सेलच्या बाहेर. म्हणजे एखादी सेल जर सिक्रिशनचं जर काम करत असेल तर हे सिक्रिशन सेलच्या बाहेर येतं, ज्याला आपण एक्झोसायटोसिस असंही म्हणलेलं आहे. तर या कामासाठी अटॅच्ड रायबोझोम हे काम करत असतात. फॉर एक्झाम्पल ज्याला म्हटलं जातं ट्रान्सपोर्ट प्रोटीन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे प्रोव्हाइड एन्झाईम्स. रायबोझोम हे एखाद्या केमिकल रिॲक्शनसाठी एन्झाईम प्रोव्हाइड करतात. स्पेसिफिक कोणतं एन्झाईम आहे, ज्याला म्हटलं जातं पेप्टिडाइल ट्रान्सफरेज. आता हे जे पेप्टिडाइल ट्रान्सफरेज एन्झाईम आहे हे प्रोटीन सिंथेसिससाठी लागत असतं. आता नेमकं कसं, तर याच्यामध्ये जे काही फॅक्टर्स आहेत फॉर कंडेन्सेशन ऑफ अमिनो ॲसिड्स टू फॉर्म पॉलिपेप्टाइड चेन. आता हा कन्सेप्ट काय आहे ते पहा. इथं मी डायग्राम काढलेली आहे. या डायग्राममध्ये ही जी लाईन काढलेली आहे हा mRNA आहे. mRNA वरती रायबोझोम हा फिट झालेला आहे. वरच्या साईडला हा स्मॉलर सब युनिट आहे, खालच्या साईडला हा लार्जर सब युनिट आहे. जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होत असते तेव्हा सुरुवातीला रायबोझोम mRNA वरती अटॅच होतात. त्यानंतर रायबोझोमचा जो काही लार्जर सब युनिट आहे इथं tRNA अटॅच होतो. हा इथं मी tRNA काढलेला आहे. हा tRNA अटॅच होतो. tRNA हा अमिनो ॲसिडला काय करतो, घेऊन येण्याचं काम करत असतो. त्यामुळं अमिनो ॲसिड tRNA जेव्हा mRNAला अटॅच होतो तेव्हा कोडॉन आणि अँटीकोडॉन यांच्यामध्ये काय होते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कन्फर्मेशन असं म्हणू, कोडॉन आणि अँटीकोडॉन यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग तयार जातात. आणि त्याच्यानंतर इथं मी चेन दाखवलेली आहे. ही जी चेन आहे की एक अमिनो ॲसिड दुसऱ्या अमिनो ॲसिडला कनेक्ट झालेला आहे. ही जी चेन आहे याला म्हटलं जातं पॉलिपेप्टाइड चेन असं म्हटलं जातं. मग या पॉलिपेप्टाइड चेनच्या फॉर्मेशनसाठी रायबोझोम एन्झाईम प्रोव्हाइड करतं. त्या एन्झाईमचं नाव आहे पेप्टाइडाइल ट्रान्सफरेज. सोप्या भाषेमध्ये असं सांगता येईल की प्रोटीन सिंथेसिस म्हणजे अमिनो ॲसिड्स तयार होतात. प्रत्येक अमिनो ॲसिड हा एकमेकाला कनेक्ट होत जातो, त्यामुळे एक मोठी चेन तयार होते. त्या चेनला म्हटलं जातं पॉलिपेप्टाइड चेन. ही चेन तयार होण्यासाठी जे एन्झाईम लागतं त्या एन्झाईमचं नाव आहे पेप्टाइडाइल ट्रान्सफरेज, आणि हे एन्झाईम प्रोव्हाइड करण्याचं काम हे एन्झाईमचं आहे, म्हणजे रायबोझोमचं आहे. म्हणजे रायबोझोम प्रोव्हाइड सम एन्झाईम्स फॉर द फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. याच्यामध्ये अमिनो ॲसिडचं काय होतं, कंडेन्सेशन होतं, म्हणजे एकमेकांमध्ये हे अटॅच होत जातात. पुढे त्याच्यानंतरचं शेवटचं फंक्शन आहे प्रोव्हाइड अटॅचिंग पॉइंट्स टू mRNA अँड tRNA. प्रोटीन सिंथेसिससाठी अटॅचमेंट पॉइंट तयार करण्याचं काम हे रायबोझोमचं आहे. म्हणजे इकडं tRNA हा अटॅच झाला आणि त्याच्यासोबत mRNA ही रायबोझोमवरती अटॅच होतो. म्हणजे एक प्रकारची अटॅचमेंट साईट किंवा तयार करण्याचं किंवा देण्याचं काम हे या रायबोझोमचं आहे. आता हे शेवटचे जे दोन फंक्शन आहेत आता समजायला अवघड जातील, पण जेव्हा प्रोटीन सिंथेसिस हा 12वीचा टॉपिक होईल तेव्हा आपल्याला हे दोन्ही पॉईंट क्लिअर होतील. म्हणजे इथं आपण आजच्या लेक्चरला रायबोझोमची कंप्लीट लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन हे तिन्ही पॉईंट आपले कंप्लीट झालेले आहेत. या पॉईंटवरती आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तो बोर्ड असेल, CET असेल किंवा नीटच्या एक्झामसाठी. जर बोर्डसाठी जर एक्झाम विचारली, जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारला तर आपल्याला ही डायग्राम काढावी लागते, किंवा
डायग्रॅमवरूनही आपल्याला इथं काय केले जातात, क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. समजा 2 डायग्रॅम दिल्या, डायग्रॅममध्ये 40, 60, 50, 30 अशी जर नावं दिली असतील तर डिफरन्शिएट बिटवीन असा जर क्वेश्चन जर विचारला तर आपल्याला इथे सांगता आला पाहिजे की हा ज्याचा लार्जर आणि स्मॉलर सब युनिट हा 50 आणि 30 जर असेल तर हा प्रोकॅरियोटिक रायबोझोम आहे आणि हा युकॅरियोटिक रायबोझोम आहे. म्हणजे असेही क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, इथं आपलं रायबोझोमचं लेक्चर आज आपण संपवतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढची महत्त्वाची सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली पाहतोय, न्यूक्लियस.